हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू द चॅनल. आपण प्रत्येकाने काही ना काही आपल्या घराविषयी डिसाईड करून ठेवलेलं असतं की म्हणजे मी माझं घर असं डेकोरेट करेन किंवा मला माझ्या घरामध्ये या वस्तू घ्यायच्या आहेत, घर असं ठेवायचं आहे, अशी झाडं लावायची आहेत, असे बरीचशी आपली काही स्वप्न असतात. आणि माझी पण एक छोटीशी इच्छा होती की मला एखादं चांगलं व्हॅक्यूम क्लीनर घ्यायचं होतं. आणि मी मागच्या 2-4 महिन्यापासून ते सर्च पण करत होते. तर मला हे युरेका फोर्ब्सचं व्हॅक्यूम क्लीनर मिळालं. तर मी खूप दिवस घेतला की हे घेऊ का नको घेऊ का नको यामध्ये, कारण बजेट थोडंसं होतं जास्त आणि आपण नेहमी विचार करतो ना की खरंच याची गरज आहे का, की मी हाताने पण या गोष्टी करू शकते, तर मग यामध्ये मी एवढे पैसे इन्व्हेस्ट करू का नको. तर यामध्ये माझा थोडासा टाईम गेला आणि नंतर मग मी विचार केला की नाही यार, घेणं बेटर आहे. कारण झाडून पुसून तर आपल्याला रोज रेग्युलर घ्यावंच लागतं. असं नाही की आज नाही घेतलं तर चालेल किंवा उद्या घेते, अशातली ही कामं नाही आहेत. आणि जरी आपण एखादी मेड ठेवायची म्हटलं तरी पण तिला तिचे म्हणजे रेट्स पण आजकाल खूप आहेत त्यांचे. आणि त्यापेक्षा मला ही एकदाची इन्व्हेस्टमेंट चांगली वाटली त्या दृष्टीने. सो मग मी विजय सेल्स, क्रोमामध्ये वगैरे सगळीकडे एन्क्वायरी केली होती. पण मी तुम्हाला सांगितलं होतं की मी उत्सव एक्झाबिशनला भेट दिली होती आणि तिथे पण मला हे बघायला मिळालं, युरेका फोर्ब्सचं व्हॅक्यूम क्लीनर. सो मग मी हे तिथूनच घेतलेलं आहे. आणि मी तिथे हे रजिस्टर केल्यानंतर मला एक 2-3 दिवसानंतर याची डिलिव्हरी मिळाली होती. आणि मिळाल्यानंतर त्यामध्ये फक्त 30% चार्जिंग होती, म्हणून मी त्याला चार्जिंगला लावून ठेवलं होतं. कारण आपल्याला ते डायरेक्ट यूज नाही करता येत, कारण आपल्याला काही माहिती नसते त्याविषयी. तर त्याची प्रॉपर माहिती देण्यासाठी त्यांचे जे एक्झिक्युटिव्ह असतात ते डेमो देण्यासाठी वगैरे येतात. तर ते आले होते. तर त्यांनी मला पूर्ण घराचं मॅपिंग वगैरे करून दिलं. आणि या व्हॅक्यूम क्लीनरसाठी आपल्याला एक ॲप पण इन्स्टॉल करावं लागतं, स्मार्ट लाईफ नावाचं, मोबाईलमध्ये. आणि त्याच्या थ्रू आपण हे व्हॅक्यूम क्लीनर यूज करायचं असतं. आणि हे माझ्या हातामध्ये जे दिसतंय तुम्हाला ते ॲक्च्युली डस्टबिन आणि वॉटर टँक आहे. तर त्या डस्टबिनमध्ये तो कचरा जमा करतो आणि वॉटर टँकमध्ये आपल्याला पाणी भरून ठेवावं लागतं. आणि जी खालच्या साईडला दिसते ती फ्लोअर क्लिनिंग करण्यासाठीचं क्लोथ आहे. तर मी वॉटर आधीच भरून ठेवलेलं आहे, पाणी भरून ठेवलेलं आहे त्यामध्ये. आणि मग मी आता त्याला ते प्रॉपर इन्स्टॉल करते. आणि मग त्याला नंतर आपण डिरेक्ट मोबाईल थ्रू पण इन्स्ट्रक्शन देऊ शकतो. पण त्यासाठी आपली त्याची जी चार्जिंग आहे ती ॲक्च्युली नेहमी ऑन ठेवावी लागते. आणि आता त्याची चार्जिंग नव्हती ॲक्च्युली, कारण माझं जे प्रॉपर त्यासाठी जे प्रॉपर एखादं स्विच बनवायचं आहे ते माझ्याकडे ॲक्च्युली नाही आहे. आणि मी असंच आतल्या एका बेडरूममध्ये ते ठेवून एका एक्सटेन्शननी त्याची चार्जिंग केली होती. पण नंतर ते एक्सटेन्शन काढलं होतं आणि मला नंतर समजलं की ते ऑन करण्यासाठी सुद्धा ते चार्जिंग चालू असणं गरजेचं आहे. तर त्यामुळं तुम्ही बघितलं असेल मी त्याच्यावरचं जे एक छोटं ऑनचं बटन आहे ते मी आत्ता दाबलं. पण जर ते चार्जिंग चालू असेल तर ते बटन दाबायची गरज नाही आहे तुम्हाला. डिरेक्टली मोबाईल थ्रू तुम्ही त्याला इन्स्ट्रक्शन देऊ शकता. तर ज्यावेळेस ते आपण त्याला इन्स्ट्रक्शन देतो क्लिनिंगसाठी, तर ते काय करतं की आधी पूर्ण त्या एका रूमचं बॉर्डर क्लीन करून घेतं आणि मग मध्ये क्लीन करतं. हे स्टार्ट करण्याच्या आधी आपल्याला पूर्ण घराचं व्यवस्थित मॅपिंग करून ते मोबाईलमध्ये आपण जे स्मार्ट लाईफचं ॲप इन्स्टॉल केलेलं असतं त्यामध्ये ते प्रॉपर सेव्ह करावं लागतं. आणि ते मॅपिंग एकदा पूर्ण घराचं सेव्ह केलं की तो रोबोट जो आहे त्याला मग दररोज फक्त एक ॲटो क्लिनिंग म्हणून तुम्ही बटन दाबलं की तो पूर्ण घराचं जसं मॅपिंग केलेलं आहे तेवढं पूर्ण घर तो क्लीन करून घेतो. तर जे एक्झिक्युटिव्ह असतात ते बरोबर आपल्याला मॅप वगैरे करून देतात व्यवस्थित. आणि त्याबरोबरचं जे ब्राउचर असतं तर त्यामध्ये पण आहे व्यवस्थित इन्फॉर्मेशन लिहिलेली. तर पहिल्यांदा आपल्याला थोडंसं नवीन असतं त्यामुळं थोडंसं हेक्टिक वाटू शकतं की ते डस्टबिन वगैरे काढायला थोडंसं अवघड आहे नवीन असल्यामुळे. पण एकदा आपल्याला सवय झाली की ते यूज टू होऊन जातं. तुम्ही बघू शकता जर काही अडथळा असेल तर तो बरोबर टर्न घेतो आहे रोबोट आणि एकदम कोपऱ्यामध्ये जाऊन सुद्धा क्लीन करतो. तर मी आता
एक 4-5 दिवस झाला हा रोबोट मी यूज करते आणि मला त्यावरून एक गोष्ट समजली की डस्ट जी आहे, एकदम छोटी-छोटी डस्ट जी आहे, जी आपल्याला डोळ्यांनासुद्धा दिसत नाही, तर ती व्यवस्थित हा क्लीन करतो आहे रोबोट. त्याची सक्शन पॉवर छान आहे आणि त्यामध्ये आपल्याला ॲडजस्ट पण करता येतं की म्हणजे यामध्ये आपण ड्राय आणि वेट क्लीनिंग दोन्ही करू शकतो आणि म्हणजे पोछा मारू शकतो, झाडून काढू शकतो. तर ते तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्हाला ड्राय क्लीनिंग करायचं आहे का वेट क्लीनिंग पण करायचं आहे आणि दोन्ही ॲट अ टाईम पण होऊ शकतात हे कामं. आणि त्यामध्ये तुम्हाला किती म्हणजे पॉवर ठेवून ठेवायचं आहे, तर यासाठी सुद्धा ऑप्शन आहेत की तुम्हाला किती वॉटरनी ते क्लीन केलं पाहिजे किंवा किती सक्शन पॉवर पाहिजे तो कचरा गोळा करण्यासाठी. हे सगळे ऑप्शन आहेत, तर ते व्यवस्थित सेटिंग करून ठेवल्यानंतर म्हणजे रोज आपण यूज करत राहिलो तर आपल्याला ते बरोबर समजतात. 4-5 दिवस झालं मी हा रोबोट यूज करते, तर मी बघितलं की हा धूळ मात्र एकदम, मी तुम्हाला 99.99% सांगू शकते की हा तेवढी धूळ कलेक्ट करतोय. आणि पण जो तो फ्लोअर क्लिनिंग करतोय तो पण करतोय व्यवस्थित, पण जर एकदम जर डार्क डाग असतील तर ते मात्र तो क्लीन नाही करू शकत. पण धूळ मात्र तो व्यवस्थित एकदम जमा करतोय. आणि जर दररोज तुमची ही धूळच नाही जमा झाली तुमच्या घरामध्ये, तर तुम्हाला दररोज पोछा मारण्याची गरजसुद्धा नाही आहे. पण यामध्ये तुम्ही ॲट अ टाईम दोन्हीही करू शकता. आणि जर तुमचे खूप डार्क डाग असतील तर मग तुम्ही आठवड्यातून एकदा वगैरे मॅन्युअली फरशी पुसून घेऊ शकता. आणि यामध्ये तुम्हाला कोणतंही क्लीनर, जे फ्लोअर क्लीनर असतं ते ॲड नाही करता येणार, फक्त पाणी ॲड करायचं आपल्याला त्याच्या वॉटर टँकमध्ये. आणि आता तो माझं किचन क्लीन करतो आहे रोबोट. तर तुम्ही बघू शकता, तो असं बाउंड्रीने क्लीन करत जातो आधी आणि नंतर मधलं क्लीन करतो. तर समोर जे तुम्हाला पलीकडे दिसतंय तिथे माझी ड्राय गॅलरी आहे आणि तिथे ना थोडासा खड्डा आहे. तर मॅप करताना मला तो पलीकडची ड्राय गॅलरी मला मॅप करता येणार नव्हती, कारण तो एकदा खाली उतरतो हळूच, पण वरती चढताना त्या रोबोटला नाही येत. तर मला थोडासा डाऊट होता की मॅपिंग करताना की तो खाली वगैरे जाईल, जर मॅपिंग वगैरे झालं नसेल व्यवस्थित तर. पण ते चेक करण्यासाठी मी तिथे बॉक्स वगैरे ठेवला होता की जर तो खाली वगैरे चालला असेल तर तो त्या बॉक्सला धडकून तो अलीकडे सरकेल. तर तसं काही झालं नाही, मॅपिंग वगैरे प्रॉपर झालं आहे आणि त्याने त्या बॉक्सला टच पण नाही केलं आणि बॉर्डर व्यवस्थित क्लीन करून तो रिटर्न टर्न घेतलेला आहे त्याने. आणि हॉलमध्ये पण हा एक छोटासा पॅसेज आहे, तर तिथेसुद्धा तो प्रॉपर जाऊन क्लीन करतो आहे. आणि जे सोफ्याचे जे पाय आहेत तर त्याच्या कडेलासुद्धा तो एकदम असं गोल फिरून त्याची जी धूळ आहे ती जमा करून घेतो. ॲक्च्युली मी आता ते शूट करायचं विसरलं माझ्याकडून, तर कधी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये बनवला तर मी त्यामध्ये तुम्हाला नक्की दाखवेन की त्याचे सोफ्याचे वगैरे किंवा चेअरचे पाय वगैरे आहेत, तर त्याच्या कडेची जी धूळ आहे तीसुद्धा तो व्यवस्थित काढून घेतो. आणि माझ्या पूर्ण घराला क्लीन करण्यासाठी त्याला 50 मिनिटं लागत आहेत. 4-5 दिवसाच्या क्लिनिंगवरून मी ॲव्हरेज काढला आहे, तर 50 मिनिटामध्ये तो पूर्ण घर क्लीन करतो आहे. आणि जर 2 BHK असेल तर 50 मिनिटापेक्षा सुद्धा कमी टाईम लागू शकतो. आणि त्याला 4 ते 5 तास चार्जिंगसाठी लागतात. तर एकदा चार्जिंग केली की माझं पूर्ण घर 2दा क्लीन होतं आहे त्या चार्जिंगमध्ये. आणि ते क्लीन केल्यानंतर मी तुम्हाला दाखवू शकते की तिथे बघू शकता तुम्ही हात लावल्यावर तर काहीच धूळ दिसत नाही आहे, अजिबातसुद्धा हाताला काहीच धूळ चिटकत नाही आहे. तर व्यवस्थित होतं आहे क्लीन. आणि घ्यायच्या आधी मी खूप विचार केला होता की घेऊ का नको, पण आता ज्यावेळेस मी घेतला आणि मी 4 ते 5 दिवस मी यूज करून बघितलं, तर त्यावेळेस मला खरंच वाटतं की मी बरोबर डिसिजन घेतला आहे. कारण तो खरंच तेवढी व्यवस्थित धूळ कलेक्ट करतो आहे. एकदम एक छोटे जे केस असतात फ्लोअरवरती, जे आपल्याला झाडूनीसुद्धा सहज निघत नाहीत, तर ते सुद्धा तो कलेक्ट करतो आहे. आणि पूर्ण घराचं क्लिनिंग झाल्यानंतर तो ॲटोमॅटिक त्याच्या चार्जिंगच्या जागेवर जातो आणि ॲटोमॅटिक तो चार्ज व्हायला लागतो. आपल्याला काही सांगायची गरज नाही आहे त्याला की चार्जिंग स्टेशनला जा वगैरे, अशी काही इन्स्ट्रक्शन द्यायची गरज नाही आहे. पूर्ण सगळं घर क्लीन झालं की तो ॲटोमॅटिक चार्जिंग स्टेशनला जातो आणि त्याची चार्जिंग चालू होते. तर ते झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आता की त्याच्या डस्टबिनमध्ये त्याने किती धूळ जमा केलेली आहे.
एकदा पूर्ण घर क्लीन झालं आणि त्याची चार्जिंग सुरू झाली की आपण फक्त एवढंच करायचं आहे की त्याची जी डस्टबिन आहे ती क्लीन करून ठेवायची आणि जो फ्लोअर क्लिनिंगचं क्लोथ आहे ते वॉश करून ठेवायचं. तर जे फ्लोअर क्लिनिंगचं क्लोथ वगैरे आहे तर ते एक्स्ट्रा वगैरे मिळालेलं आहे मला, पेअरमध्ये मिळालं आहे. तर एक वॉश केलं की दुसरं लगेच क्लीन आहे ते तिथे कनेक्ट करून ठेवायचं. एवढीच काळजी आपल्याला फक्त दररोज घ्यायची आहे. म्हणजे हाच फक्त एवढा मेंटेनन्स आहे, म्हणजे त्याची लाईफ चांगली राहील रोजच्या रोज जर ते क्लीन करून ठेवलं तर. आणि हे जे दिसतंय तुम्हाला छोटं फिल्टर आहे तर याला भिजवायचं नाही आहे अजिबातसुद्धा. तर ते फक्त असं फडकून क्लीन करायचं आहे. तर जी आपल्या डोळ्यांना धूळ दिसत नाही ती धूळ हा फिल्टर जमा करतो. त्याला फक्त असं फटकून क्लीन करून ठेवून द्यायचं आणि त्याच्या खालचा जो डस्टबिन आहे त्यामध्ये आता तुम्ही बघू शकता किती कचरा त्याने गोळा केला आहे. तर हे जे दिसतंय तुम्हाला, हा पूर्ण कचरा त्याने माझ्या घरातला गोळा केलेला आहे आणि हे काही वेगळं नाही आहे, हा पूर्ण कचरा आहे. मी तुम्हाला हात लागून दाखवते. तर हा पूर्ण कचरा आहे. तर आपल्याला झाडूने सुद्धा एवढा कचरा निघत नाही, तेवढा व्यवस्थित हा कचरा, एवढी धूळ तो कलेक्ट करतोय. आणि जर आपल्याला काही धुळीची ॲलर्जी वगैरे असेल तर झाडून काढण्यापेक्षा हा जो रोबोट आहे, व्हॅक्यूम क्लीनर जे आहे हे, तर ते खरंच एकदम परफेक्ट आहे. आणि एकदा आपण हे कचरा काढला त्यामधला डस्टबिनमधला की ते डस्टबिन जे आहे ते मी फक्त एका ओल्या कपड्याने पुसून घेते. तर ते वॉश करायचं पण नाही आहे, कारण त्यामध्ये जर समजा थोडंसं पाणी राहिलं आणि ते वरती जो फिल्टर होता व्हाईट कलरचा तर त्याला जर ते लागलं तर ते लगेच खराब होऊन जातं. तर तेवढी एक काळजी घ्यायची की त्याला अजिबात पाणी लावायचं नाही आहे, जो फिल्टर होता जो व्हाईट कलरचा. आणि जी खालची डस्टबिन होती तर त्याला मी दररोज फक्त एका ओल्या कपड्याने पुसून घेत असते. आणि इथे तुम्हाला दिसतंय आणखीन वॉटर लेवल आहे त्यामध्ये, कारण मी जास्त पाण्याचा फ्लो ठेवला नव्हता. तर त्यामध्ये आणखीन पाणी आहे. तर आणखीन एकदा ते यूज होऊ शकतं. तर म्हणून मग मी पाणी नाही भरलं आणखीन. आणि हे जे खालचं क्लोथ आहे ते पण आता मी काढून घेते आणि हे आता वॉश करून ठेवायचं आणि जे क्लीनवालं क्लोथ आहे ते तिथे अटॅच करून ठेवून द्यायचं. तर दररोज म्हणजे पहिल्यांदा 1-2 दिवस काढायला थोडंसं हेक्टिक वाटेल आपल्याला, पण एकदा सवय लागली की या गोष्टी इझिली होऊन जातात. फार काय अशा अवघड नाही आहेत. तर हे जे डस्टबिन आहे ते मी एका ओल्या कपड्याने पुसून घेतले स्वच्छ. आणि दररोज ही क्लिनिंग झालं की ही डस्टबिन क्लीन करून ठेवायची ओल्या कपड्याने. वॉटर लेवल चेक करायची, कमी असेल तर वॉटर भरून ठेवायचं आणि जे खालचं क्लोथ आहे क्लिनिंगचं ते पण चेंज करून ठेवायचं. म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्ही डिरेक्टली त्याला व्हॅक्यूम क्लीनरला इन्स्ट्रक्शन देऊ शकता क्लिनिंगसाठी, कारण तुम्ही सगळं व्यवस्थित सेट करून ठेवलं आहे आणि डिरेक्टली तो आता क्लिनिंग करण्यासाठी दुसऱ्या दिवशी रेडी असणार आहे. दररोजच्या रुटीनमधलं एखादं काम जरी आपलं कमी झालं ना तरी आपल्याकडे थोडाफार टाईम असतो आणि आपण दुसरं एखादं एक्स्ट्रा काम त्या वेळेमध्ये करू शकतो. तर हे व्हॅक्यूम क्लीनर घेतल्यापासून ना धूळ खरंच खूप कमी झाली आहे घरातली, असं मला जाणवतं आहे. आणि मेन म्हणजे घर क्लीन राहते, त्यामुळं आय एम हॅपी. माझं थोडंसं काम पण कमी झालं आहे, त्यामुळे पण मी खूप खुश आहे आणि छान आहे. याचा जर रिव्ह्यू तुम्ही मला विचारला तर आहे ते, म्हणजे घेऊ शकता तुम्ही. आणि इथे जे तुम्हाला दिसतंय ते मी माझ्याकडचं एक्सटेन्शन टेम्पररी यूज करून त्याला चार्जिंग पॉईंट केलेलं आहे. परमनंट आणखीन मला करायचं आहे. तर ज्यावेळेस ते चार्जिंग चालू होईल तर त्यावेळेस तिथे वरती जो तुम्हाला डॉट दिसतोय छोटासा, तो लाईटचा, तो बंद होतो म्हणजे चार्जिंग चालू झालेली असते. तर तुम्हाला हे व्हॅक्यूम क्लीनर कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा, किंवा तुम्ही यूज करताय का हे व्हॅक्यूम क्लीनर आणि तुम्हाला जर आणखीन काही माहिती असेल याविषयी तर ती पण मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.